नमस्कार, मी स्वराली सागर सूर्यवंशी। आज मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त थोड्याशा समर्पक शब्दामध्ये मी माझं मनोगत व्यक्त करते। दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि माझ्या भाषणास आरंभ करते। हा महाराष्ट्र कोणाचा आहे? हा महाराष्ट्र जिजाऊंच्या संस्कारांचा आहे, शिवरायांच्या विचारांचा आहे, शंभूंच्या पराक्रमाचा हा महाराष्ट्र, बाबासाहेबांच्या लेखणीचा आहे, अण्णाभाऊ साठेच्या लोककलेचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र, कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे, दीन दलितांचा आहे, जिगरबाज माझ्या मराठी मावळ्यांचा हा महाराष्ट्र, आणि याच महाराष्ट्राच्या मातृभाषेला प्रथम मी मानाचा मुजरा करते। आपली शान मराठी, आपला मान मराठी, जगण्याचा ध्यास मराठी, महाराष्ट्राचा श्वास मराठी। प्रत्येकाचं जीवन हे माता, मायभूमी आणि मातृभाषा या तीन बिंदूंचा त्रिकोणच। माता जी आपल्याला जन्म देते, मायभूमी जी आपल्याला आसरा देते, मातृभाषा जी आपल्याला लहानपणापासूनच संस्काराचं बाळकडू पाजत असते। मराठी भाषा म्हणजे नक्की काय? ज्ञानेश्वरांनी रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, संतांनी वाढवला तो वान मराठा, होय आमचा अभिमान म्हणजे मराठा। आपल्याला लाभलेली वैभवशाली मराठी भाषा किती प्राचीन आहे, हो ना? मराठीच्या गंगा प्राकृतीच्या पर्वतातून वाहू लागल्या, परंतु तिला तीर्थ स्वरूप ज्ञानेश्वरांनीच आणलं। ज्ञानाचा खजिना जरी इंग्रजी भाषेत असला तरी स्वभाषेत शिकून सुद्धा आपण कर्तृत्ववान होऊ शकतो, हे आज रशिया आणि जपान सारख्या देशांनी सिद्ध केले। म्हणूनच आपण मराठी भाषा जपली पाहिजे, तिचं संवर्धन केलं पाहिजे। आज जास्तीत जास्त मराठीतील पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात नाचून मोठं होण्यापेक्षा वाचून मोठं व्हा। जर आपल्याकडे दोन नाणी असतील तर एका नाण्याची भाकर आणि एका नाण्याचं पुस्तक घ्या, कारण भाकर तुम्हाला जगवेल आणि पुस्तक कसं जगायचं ते शिकवेल। आज मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आपण एकच संकल्प करूया, जास्तीत जास्त मराठीतील पुस्तकाचं वाचन करूया आणि मराठी भाषेचं संवर्धन करूया। जाता जाता मी एवढेच म्हणेन की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मराठी राजभाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते। धन्यवाद।